कोल्हापूर शहरात रस्त्यांवरील धूळ आणि वाहनांच्या धुराच्या प्रदूषणामुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय। याच्यावर उपाययोजना म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध झालेल्या 5 लाखांच्या निधीतून स्टेशन रोडवरील दाभोळकर कॉर्नरजवळ एअर प्युरिफायर बसवण्यात आलेत। या एअर प्युरिफायरचं लोकार्पण उद्या शनिवारी सकाळी केलं जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी दिली। हे एअर प्युरिफायर सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत कार्यरत राहतात। स्टेशन रोडवरील गोकुळ हॉटेल ते कावळा नाक्यापर्यंत आणखी एअर प्युरिफायर बसवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रायोगिक तत्वावर गंगावेश, लक्ष्मीपुरी आणि कोंडाओळ या 3 ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर बसवण्यात येणार आहेत। तसंच कसबाबावडा इथल्या झूम प्रकल्पामुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी या परिसरातील वस्तीमध्ये 8 ते 12 फूट उंचीची 150 झाडं आजपर्यंत लावण्यात आली आहेत। आता 7,500 वृक्षरोपांची लागवड या परिसरात केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या झाडांना पाणी देण्यासाठी 20,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवून या झाडांचं संवर्धन केलं जाणार असल्याचं केशव जाधव यांनी सांगितलं। पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी गॅस दाहिनी बसवण्याचं नियोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। 22 जानेवारी रोजी अयोध्या इथं होणाऱ्या रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी महापालिकेचे पर्यावरण अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी उपस्थित होते।